आपण जाणार आहे? नाही काही माहितीच नाही. म्हणजे आहे का हे माहिती. साहेब, खरं तर या संदर्भात कुठली चर्चा झाली? कारण अजितदादांच्या जाण्यामुळं अनेक गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या झालेल्या आहेत असं दिसतं. त्यावेळेस या संदर्भात कुठची चर्चा झाली का तुमची आणि इतर राष्ट्रवादीशी, की या संदर्भात शपथविधी होतोय किंवा कुटुंब मनाची कुठली? कुणाशी कुणाशी नाही. नरेश अरोरा काल आलते, सुप्रियाताई बी तेव्हा नरेश अग्रवाल कोण हे मला माहिती नाही. या गैरसमजाची ओळखच आहे. काल आपण तातडीने नदी येऊन पाहणी केली. एवढं दुःख असताना सगळं लोक आज जे बोलत होते तर त्या पाण्यामुळं फार लोकांना यात नाही. सर हिंदी में एक बार हिंदी में बता दीजिए सर। आज सुनेत्रा पवार शपथ लेने वाली है, क्या आपको इस बात की जानकारी है? नहीं तय किया होगा तो उनसे फांसी ने तय किया होगा। और जो अखबार में आया है इससे लगता है कि फांसी ने कुछ तय किया है, क्योंकि कुछ लोगों का नाम आया है जैसे प्रफुल्ल पटेल, जैसे तस्करे कि उन्होंने इनिशिएटिव लिया है। पहले इनके फांसी में इनके अंदर कुछ न कुछ तय किया होगा। कल नरेश अरोड़ा की मीटिंग हुई थी सुनेत्रा पवार के घर। जानते नहीं, आप जो नाम लेते हैं मैं उनको जानता नहीं। साहेब, अनेक नेत्यांचं मत असं आहे की दोन्ही राष्ट्रवादी एक व्हावं आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर हा गाडा पुढे जाईल. असं आहे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याच्यावर गेले 4 महिने पक्षाची चर्चा चालू होती आणि ती चर्चा त्याचं नेतृत्व अजित पवार, जयंत पाटील यांच्याकडे होतं. सगळं डिस्कशन या लोकांनी केले. दुर्दैवानं या अपघातामुळे याला खंड पडेल असं चित्र दिसतं. काल साहेब खऱ्या अर्थाने तटकरे साहेब असतील किंवा भुजबळ साहेब असतील यांनी जी मुंबईमध्ये चर्चा केली याची कल्पना कुणाला देण्यात आली होती का? कारण नाही, मला माहिती मी आज वाचलं सकाळी. सर आपके परिवार की आपकी बहू महाराष्ट्र की पहली महिला उप मुख्यमंत्री बनेगी। हालांकि अवसर बहुत शुभ नहीं है, पर आप ही की परिवार एक तरीके से ये माइलस्टोन सेट कर रहा है एज अ मेंबर ऑफ द फैमिली। व्हाट डू यू थिंक अबाउट इट? बात अच्छी है कि जो गया उसको वापस ला नहीं सकते। वी हैव लॉस्ट। आज ऐसी स्थिति में कैसे सामना करना, इसमें ध्यान देना पड़ेगा और इसीलिए कोई ना कोई तैयार होकर आगे आने के लिए, जिम्मेदारी लेने के लिए तैयार हो तो इससे हम लोगों को कॉन्फिडेंस मिल सकता है. सर, आपने कहा सर एक निवडणुका झाल्यानंतर दिल्लीमध्ये आणि राज्यामध्ये वेगळं चित्र दिसेल अशी चर्चा आहे की दिल्लीमध्ये सुप्रियाताईंना स्थान दिलं जाईल केंद्रामध्ये मोठ्या पदावर आणि राज्यामध्ये रोहित पवारला मंत्रिपदावर घेतलं जाईल. ऐसी चर्चा होती नहीं, अक्सर नहीं. सर आपने बताया कि आपको कॉन्फिडेंस में नहीं लिया गया था एनसीपी की नहीं, ऐसा कॉन्फिडेंस में सुनेत्रा पवार का नाम आगे ढकेलने से हमारा कॉन्फिडेंस में कि फांसी की उनकी जीवन है, हमारी अलग है. पर क्या आप आपके परिवार के हैं, आपका परिवार इसमें काफी क्लोजली इन्वॉल्व है? परिवार की समस्या हो तो साथ देने के लिए है, अगर बाकी परिवार के इश्यूज नहीं. पर क्या आपको कोई ऐतराज है सुनेत्रा पवार जी का नाम आगे ढकला गया है? साहेब, मंत्रिमंडळाचा आज शपथविधी होतोय, घाईघाईत शपथविधी केला जातोय. आपलं काय मार्गदर्शन आहे? त्याच्या पक्षाने जे काही ठरवलं त्याची पद्धती आपल्याला दिसते. अचानक पद्धतीनं सुनेत्रा पवारांचं नाव पुढे येतो. खरं तर हा अपघात अचानक झाला आणि अचानक पद्धतीने सुनेत्रा पवारांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी पुढे येतं.
नेमकी काय कारण तुम्हाला अशी वाटतात की ही कारण या संदर्भात असू शकतात? हे असे असे अजित पक्षाची जबाबदारी सांगणार असतो ते गेले कुणीतरी यायला पाहिजे आणि त्याच्यातून पक्षाने निर्णय घेतलेले दिसतात. नाही सर, सगळं मान्य आहे, पण किमान दुखवटा तरी पूर्ण झाला पाहिजे ना. एवढी घाई कशासाठी? कोण करते सगळं? मी नाही. साहेब जयंत पाटील प्रफुल्ल पटेल हे सगळं भाजपच्या सामन्यावर करतात असं एक जयंत पाटील आणि दादांची या सूर समोर येते. संदर्भात चर्चा सुरू होती, परंतु आता जी राज्यातील घटना परिस्थिती घडत आहे यावरती कोणीही भाष्य करायचं नाही. परंतु शशिकांत शिंदे वेळोवेळी सांगतायत की आम्ही एकत्र हा निर्णय घेतला होता, परंतु आता हे जे निर्णय होतात तर काय कसं पाहताय या निर्णय? मला एवढं माहिती आहे की आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षात एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी याच्यात एक होत होता. ती मिटिंग झाली आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख अजितची दिलेली होती. पण दुर्दैवानं हा अपघात झाला. पण पार्थ पवारांनी हे सगळं घडून आणलं असं एक बोललं जातंय. माझे पवार फॅमिली सहमत आहे काय सगळ्यात एवढ्या घाईशी? अशा गोष्टी चर्चा करतो. पण सर तुम्हाला वैयक्तिक